चॅप्टर बघूया. भारतीय लोकसंख्या हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्यासाठी. चला तर सुरुवात करूया. भारताची लोकसंख्या. तर भारत हा विकसनशील देश आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा संख्यात्मक गुणात्मक, याच्यामध्ये आपल्याला हे काही महत्त्वाचं नाही आहे. एवढे इझी क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येत आहे. चला, जागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या किती आहे? 17.5%. आणि जागतिक भूभागात किती क्षेत्र व्यापलेले आहे? 17.5% लोकसंख्या आणि 2.4% क्षेत्र हे भूभागाचे व्यापलेले आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी आहे. हे आपल्या सगळ्या जगाला माहीत आहे, परंतु आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे 17.5% लोकसंख्या जगाच्या आणि 2.4 क्षेत्रफळ याच्यावरती व्यापलेली आहे. तिसऱ्या शतकात कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथामध्ये असे पाहिले आहे की लोकसंख्या ही राज्याची कर प्रणाली धोरण मोजण्यासाठी एक घटक असतो. लोकसंख्येची पद्धतशीर गणना 1965 ते 1872 या कालावधीत देशाच्या विविध भागांमध्ये करण्यात आली होती. तर पहिली जनगणना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? 1872 लॉर्ड मेयो. कोणी केली होती? लॉर्ड मेयो. मेयोबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून. 11 जुलै 1987ला संपूर्ण जगाची लोकसंख्या ही 500 कोटी इतकी झाली होती. म्हणून 11 जुलै 1987 पासून आपण 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हे नाही काय नेक्स्ट. चला, आपल्याला हे लोकसंख्या ही कोटीमध्ये दिलेली आहे आणि वृद्धी दर दिलेला आहे. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की 2001 आपली लोकसंख्या किती होती? 102 कोटी आणि 2011 आहे 121 कोटी. आणि सध्या 2021 म्हणजे 2024 चालू आहे, तर 2024 ती कमीत कमी 140पर्यंत 130पर्यंत आहे. 130पर्यंत. लोकसंख्येतील अत्यल्प घट हे काय दिलेलं आहे? तर वेगवेगळे लोकसंख्येतील महाविभाजन वर्ष कोणते लोकसंख्येचे टप्पे दिलेले आहे. वाढीतील बदल दिलेला आहे. कशी लोकसंख्या बदलत गेली? तर 1911 ते 1921 या कालावधीत स्थिर लोकसंख्येमध्ये 25 कोटीवरून 25.2 कोटीवरून 25.1 कोटी इतकी अत्यल्प घट म्हणजे 1 कोटीची घट झालेली आहे बघा इथं. त्यामुळे तिथे नकारात्मक वृद्धी दर दिसून येतो. कसा नकारात्मक वृद्धी दर दिसून येतो? याचे प्रमुख कारण म्हणजे साथीचे रोग. 1920 आलेला बघा कॉलेरा, फ्लू, प्लेग यांची साथीचे या कारणामुळे इथे आपल्याला लोकसंख्येमध्ये घट दिसून येते. 1 कोटी लोकसंख्याची घट आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. कालखंड लक्षात ठेवा. लोकसंख्येतील अत्यल्प घट 1911 ते 1921. महाविभाजनाचे वर्ष 1911 ते 1921 म्हणून 1921ला महाविभाजनाचे वर्ष म्हणण्यात येते. 1911 ते 1921 या कालावधीमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा नकारात्मक स्वरूपाचा होता मित्रांनो. त्यामुळे याला महाविभाजनाचे वर्ष 1921ला म्हणण्यात येतं. त्यानंतर नेक्स्ट सकारात्मक वृद्धी दर 1931 ते 1941 याच्यामध्ये भारताचा वार्षिक वृद्धी दर जवळपास 1 ते 1.3% इतका नोंदविण्यात आला. लोकसंख्येत सुधारित वाढ 54 कोटी झालेली आहे. लोकसंख्या विस्फोटाचा कालखंड विचारू शकता 1971 ते 2001. तर याच्यामध्ये कालावधीत 1971 ते 1 लोकसंख्या विस्फोट अनुभवण्यात आलेले आहे. 3 दशकात लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी म्हणजे प्रतिवर्ष 2%हून अधिक होता. लोकसंख्या वृद्धी दरात घट कधी झालेले? 2001 ते 11 लोकसंख्येच्या वृद्धी दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. कारण ही घट 2001 1.9 होती, तर किती होती? 1.9 होती. 2011 1.4 आहे. म्हणून यावरून सरासरी वार्षिक वृद्धी दर कमी होताना दिसतो आहे. लोकसंख्या वाढत आहे मित्रांनो, परंतु लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो घटत आहे. लोकसंख्या वाढीचे सिद्धांत याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हे विचारण्यात येऊ शकतं. त्याचं बुकचं नाव अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन काय आहे? अन एसे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत काय सांगतो? 1798 अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि 1803 लिहिलेल्या सुधारित आवृत्तीत काही उपाय सुचवले. माल्थसच्या सिद्धांतानुसार माल्थसने काय सांगितलं? तर लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते, परंतु अन्नधान्य हे गणितीय पद्धतीने वाढते. म्हणजे लोकसंख्या ही डायरेक्ट भूमितीय पद्धतीने वाढते म्हणजे खूप म्हणजे जास्त वाढते. आणि अन्नधान्याचा जो पुरवठा आहे तो गणितीय पद्धतीने वाढतो म्हणजे 1, 2 म्हणजे इथे दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल मल्टिपल होते. लोकसंख्या ही मल्टिपल होत जाते, परंतु अन्नधान्य हा
गणितीय पद्धतीने म्हणजे 1 2 3 4 असं एक एक पायरी चढत अन्नधान्याचा पुरवठा वाढत असतो. म्हणून हे लक्षात ठेवा. माल्थसने काय सांगितलं, लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने वाढत जाते. आणि परत एकदा बघून घेऊ वाटलंच तर लोकसंख्या वाढीचे सिद्धांत, माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. माल्थसने काय सांगितलं, त्याचा हे लक्षात ठेवा, त्यांनी अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ त्याचं लक्षात ठेवा. त्यानंतर माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने वाढते आणि अन्नधान्याचा पुरवठा हा गणितीय पद्धतीने वाढतो. गणितीय आणि भूमितीय, लोकसंख्या भूमितीय, अन्नधान्य गणितीय. चला नेक्स्ट बघू, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोण दिलेला आहे? ए जे कोल व एम हुवर यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत दिलेला आहे. कुठे दिलेला आहे तर देशातील आर्थिक विकास, निम्न लोकसंख्या वाढ आणि निम्न देशातील आर्थिक विकास. ए जे कोल आणि हुवर यांनी लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत दिलेला आहे. कोल आणि हुवर या लोकसंख्या कोणता बुक आहे त्यांचं? तर लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या सिद्धांतानुसार प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यांमधून जातो. या सिद्धांतामध्ये संक्रमण हे उच्च ते निम्न जन्म आणि मृत्यूदर दाखवतो. या सिद्धांतामध्ये काय आहे तर संक्रमणाची व्याख्या दिलेली आहे त्यांनी. उच्च ते निम्न जन्म आणि मृत्यूदर दाखवतो. जन्मदर आणि मृत्यूदराशी संबंधित आहे बघा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. संक्रमण लक्षात ठेवा कोणी? कोल आणि हुवर यांनी मांडलेला आहे. तर लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे. पहिला टप्पा आहे लोकसंख्येतील घटता दर. याच्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण काय असतात? जास्त असतात. जन्म मृत्यूदर जास्त असतात पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं तर जन्मदर वाढतच, मृत्यूदर हा कमी झाला परंतु जन्मदर हा झपाट्याने वाढला, म्हणून हा लोकसंख्येतील दुसरा टप्पा. कमी व स्थिर म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? जन्मदर व मृत्यूदरात काय झाली? घट झाली, म्हणजे दोन्ही घट झाले. हा तिसरा टप्पा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताखाली. तर भारतातील जन्मदर व मृत्यूदर हे याच्यावरती प्रश्न आला होता तर राज्यसेवेमध्ये. तर आपण एकदा बघून घेऊया, ओव्हरलुक करून घेऊया. काय झालेलं आहे तर जो भारताचा जन्मदर आहे तो 1951 पासून आपल्याला लक्षात ठेवायचा. 1951 सतत काय होत गेलेला आहे तर घटत गेलेला आहे जन्मदर. आणि मृत्यूदर पण काय झालेला आहे तर घटत गेलेला आहे. म्हणजे भारतातील जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही पण काय झालेले आहे? घटत गेलेले आहे. म्हणून आपण कोणत्या टप्प्यात येतो तर तिसऱ्या टप्प्यामध्ये. आपण भारत कोणत्या टप्प्यामध्ये येतो? कमी व स्थिर लोकसंख्या. म्हणजे आता लोकसंख्या आपली 2050 पर्यंत स्थिर होईल असं सांगण्यात आलेलं आहे, परंतु 2070 पर्यंत होईल असं आपण सांगू शकतो. त्यानंतर जन्मदर आणि मृत्यूदराची संकल्पना दिलेली आहे वरती, आपण ते बघून घेऊया. ते तर माहीतच आहे आपल्याला परंतु तरी बघून घेऊया एकदा. लोकसंख्या वाढी संबंधित संकल्पना. जन्मदर म्हणजे काय? एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या. म्हणजे जन्मदर काय? एका वर्षात 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या, याला जननदर असं म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे जन्मदर. मृत्यूदर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या. बघा इथे व्यक्तींची संख्या, इथं बालकांची संख्या, यालाच मृत्यूदर असं म्हणतात. जीवित प्रमाण दर म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामधला फरक म्हणजेच काय? जीवित प्रमाण दर. चला नेक्स्ट. हा खूप महत्त्वाची संकल्पना आहे, आपल्याला याच्यावरती क्वेश्चन येतात मित्रांनो. त्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट ही आणि व्हिडिओ बघताय चॅनलला पण सबस्क्राईब करून जा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांना तुमच्या. काय कुठे आलो आपण? काय चालू होतं? वाढत्या जन्मदराची कारणे. जन्मदराची कारणे काय असतील म्हणजे जन्मदर का वाढतो तर निरक्षरता असते, विवाहाचे वय, मुलगाच हवा ही संकल्पना, संयुक्त कुटुंब पद्धती, शेतीवरील अवलंबित्व, दारिद्र्य, ह्याच्यामुळे काय होतं तर जन्मदरामध्ये वाढ होते. तर याचे आपल्याला कारणं विचारल्या जाऊ शकतात. तर आपण लक्षात ठेवा, निरक्षरता एक, विवाहाचे वय, मुलगाच हवा संकल्पना, संयुक्त कुटुंब पद्धती, शेतीवरील अवलंबित्व, दारिद्र्य. त्यानंतर याच्यामध्ये लोकसंख्येच्या काही व्याख्या दिलेल्या आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयी अज्ञान. कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयी ज्यांना माहीत नसेल, अज्ञान असेल, त्यामुळे पण लोकसंख्या वाढ होते. जन्मदराची वाढती कारणे याच्यामध्ये हे लक्षात ठेवा. 8 कारणे दिलेली आहेत आपल्याला, एकदम पाठ करून जावे. निरक्षरता, विवाहामध्ये 2 दिलेले आहे, सार्वत्रिकता आणि वय, मुलगाच हवा संकल्पना, संयुक्त कुटुंब पद्धती, शेतीवरील अवलंबित्व, दारिद्र्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयी अज्ञान. त्यानंतर नेक्स्ट बघूया, न्यूनतम लोकसंख्या. नैसर्गिक संसाधने लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त. नैसर्गिक संसाधने जास्त त्याला न्यूनतम लोकसंख्या असं म्हणायचं. म्हणजे जिथं लोकसंख्या कमी साधने जास्त. अधिकतम लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या जास्त, नैसर्गिक संसाधने कमी. आणि पर्याप्त लोकसंख्या म्हणजे इक्वल. समजलं?
तर चला नेक्स्ट, मृत्यूदर कमी होण्याची कारणे. वैद्यकीय आरोग्य सुधारणा, वैद्यकीय सुधारणा, माता मृत्यूदर, त्यानंतर बालमृत्यू दरातील घट, त्यानंतर साक्षरतेची झालेली वाढ, सकल आहार वापर, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आणि अशा वेगवेगळ्या सुधारणा झाल्या की मृत्यूदरामध्ये आपोआपच घट होते. लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम दिलेले आहेत. तर भूमीवर येणारा भार, म्हणजे लोकसंख्या जर जास्त असली तर कोणते कोणते परिणाम घडून येतात तर ते दिलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, भूमीवर अतिरिक्त भार येतो, कृषीवर येणारा भार येतो, मूलभूत सुविधांवर येणारा ताण, अन्नातील आणि मागणी पुरवठा यामधील असमतोल, पर्यावरणातील समस्या वाढतात, सामाजिक समस्या वाढतात, त्यानंतर कमी राष्ट्रीय उत्पन्न होतो. त्यानंतर याच्यावरती आपल्याला काय काय उपाय दिलेला आहे. तर सामाजिक कोणते उपाय, शिक्षणाचा विस्तार करा, महिलांच्या दर्जात सुधारणा करा, लग्नाची किमान वयोमर्यादेत वाढ करा, भारतातील लोकसंख्या धोरणं, आपल्याला याच्यावरती पण क्वेश्चन आलेले दिसतात. भारतातील लोकसंख्या धोरणं, त्याच्यामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम, म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रम करणारा भारत जगातील पहिला देश होता. कधी केली तर 1952 मध्ये. त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम परत कधी तर 1979. कुटुंब, माता, बालक, आरोग्य व आहार सुविधा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणे, लोकसंख्या नियंत्रित करणे या उद्देशाने 2000 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अंमलात आले. या धोरणाची वैशिष्ट्य पुढील बघूया आपण आता. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 याच्यामध्ये काय आहे तर लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणे, लोकसंख्या नियंत्रित करणे हे उद्देश होते. यामुळे आपण 2000चे धोरण. 14 वर्षे, चला आपण याच्यामधले प्रमुख पॉईंट बघून घेऊया. 14 वर्षे वयापर्यंत मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे, म्हणजे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण कधीपर्यंत 14 वर्षापर्यंत. दर 1000 बालकांमागे बाल मृत्यूदर 30 इतका कमी करणे. दर 1000 बालकांमध्ये किती, म्हणजे 1000 बालकांमागे 30 इतका मृत्यूदर कमी करणे, 30 मृत्यूदरापर्यंत. प्रसूती दरम्यान 1,00,000 माता मृत्यूदर 100 इतका करणे, म्हणजे प्रसूती दरम्यान 1,00,000 माता मृत्यूदरामध्ये 100 इतक्यापर्यंत कमी करणे. मुलांसाठी रोगप्रतिबंधक लसीकरणाचे सार्वत्रिक करणे. मुलींचे विवाहाचे वय 18 वरून किती 20 पर्यंत करणे. रोगप्रतिबंधक नियंत्रण करणे. त्यानंतर 2025 पर्यंत लोकसंख्या वाढीच असते. हे दीर्घकालीन उद्दिष्ट होतं. त्यानंतर हे मध्यमकालीन उद्दिष्ट होते. त्यानंतर नेक्स्ट बघू, लोकसंख्या एक मानवी संसाधन. तर हे वेगवेगळे उद्दिष्ट आपल्याला 2000च्या लोकसंख्येमध्ये दिसतात की 14 वर्षापर्यंत मोफत सक्तीचे प्राथमिक शिक्षण. दर 1000 बालकांमध्ये बालमृत्यूदर किती 30, बालमृत्यूदर 30. त्यानंतर प्रसूती दरम्यान 1,00,000 माता मृत्यूदर 100 इतका कमी करणे. त्यानंतर मुलांसाठी रोगप्रतिबंध लसीकरणाचे सार्वत्रिकरण. मुलीचे विवाहाचे वय 20 वर्षापर्यंत वाढवणे. रोगप्रतिबंध नियंत्रण करणे. आणि 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण. त्यानंतर लोकसंख्या एक मानवी संसाधन आहे. UNDP 1990 मध्ये मानव विकासाची संकल्पना मांडली. कोणी, UNDPने. कधी संकल्पना मांडली, 1990 मध्ये. मानव विकासाची संकल्पना, मानव विकास आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक राजकीय निवडीचा विचार केला जातो. वेगवेगळे विकास आपल्याला मानवी विकासाच्या याच्यामध्ये योगदान करण्यात आले. नेक्स्ट, मानवी विकास कशामुळे प्राप्त होतो, कशामुळे नाही, तर हे आपल्याला न वाचता पण आपल्याला हे माहिती आहे काय येणार, कसं होणार, याचा आपण करू शकतो. नेक्स्ट पार्ट बघूया आपण. लोकसंख्या लाभांश म्हणजे काय सांगितलं, भारतातील जे काही युवा पिढी आहे ती आपल्याला भारतासाठी लाभांश आहे. पण काय सगळे तर बेरोजगार पडलेले आहे. काय लाभ असणार आहे, कोणाचा लाभ असणार आहे, काय असणार आहे, काहीच समजत नाही. भारतातील बेरोजगारी. चला नेक्स्ट बघूया, भारतातील बेरोजगारी. हे बघा, खाली इथं वरतीच आता दिलेलं होतं लाभांश आणि खाली आलो का इथं बेरोजगारी. हे आपल्या सर्वात मोठं दुर्दैव आहे की सर्वात जास्त बेरोजगारी आहे भारतामध्ये. सगळे लोक नुसतं हा शब्दच हाच खूप होत्या. हा एक फक्त MPSC करणारा विद्यार्थी समजू शकतो माझ्यासारखं. त्यानंतर चला सुरुवात करूया. भारतातील बेरोजगारी. भारत हा विकसनशील देश आहे, जगात वेगाने वाढणारी एक अर्थव्यवस्था आहे. माहिती. चला खाली चला. बेरोजगारीचा अर्थ माहिती ना बाबा, एवढं काय. ज्या परिस्थिती 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित ग्रामीण बेरोजगारी. आपल्याला काय महत्त्वाचं, ग्रामीण बेरोजगारी, त्याचे प्रकार कोणते बेरोजगारी आहेत. हे अनैच्छिक बेरोजगारी. ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात, परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही. अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे ज्याची काम करण्याची इच्छा आहे, त्याची पात्रता पण आहे, पण त्याला काम भेटत नाही, त्याला अनैच्छिक बेरोजगारी म्हणतात. अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे कोण, की आता समजा आपण PG करून आपण थांबलेलो आहे की नाही, आपल्याला चांगला रोजगार लागन, गव्हर्नमेंट जॉब लागन, MPSC थ्रू एखादी पोस्ट काढून घेऊ, तर याला आपण काय म्हणतो, ऐच्छिक बेरोजगार आहोत आपण. किती वर्षापासून, 5 वर्ष गेले.
कधी 10 वर्ष निघून जातं काहीच समजत नाही. मग काय नुसतं बेरोजगार आयुष्यभरासाठी. त्याला मजाकची गोष्ट होती. आपण परत MPSCचे स्टुडंट आहोत, काही पण करू शकतो. चला, ऐच्छिक बेरोजगारी झाली. अर्धबेकारी म्हणजे अर्धबेकारी ही अशी स्थिती होय की जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही किंवा कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते. अर्धबेकारी म्हणजे ज्याची क्षमता म्हणजे त्याची पात्रता तर खूप जास्त आहे पण कमी पातळीच्या याच्यावरती काम करतो, कमी पगारावरती, तर त्याला अर्धबेकारी म्हणतो. पूर्ण रोजगार म्हणजे अशी व्यक्ती ग्रेट स्थिती आहे ज्यामध्ये सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमतेने कार्यरत असतात. पूर्ण रोजगार असतो. मग त्याला बेरोजगारीचे प्रकार आहे. ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारीचे हे 2 प्रकार पडतात. त्यानंतर ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी म्हणजे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा याच्यानुसार आपल्याला हंगामी बेरोजगारी दिसते. आणि छुपी बेरोजगारी पण आपल्याला ग्रामीण बेरोजगारीमध्ये दिसते की जिथे म्हणजे 2 लोक काम करू शकतात तिथं 4 लोक काम करत आहेत, तर त्याला छुपी बेरोजगारी असं म्हणतात. आणि सीमांत उत्पादकता 0 असते छुपी बेरोजगारीमध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगारी आणि औद्योगिक बेरोजगारी हे शहरी बेरोजगारीचे प्रकार आहे. सुशिक्षित बेरोजगारी, औद्योगिक बेरोजगारीमध्ये हे परत वेगवेगळ्या आपल्याला बेरोजगारी दिसतात. तांत्रिक बेरोजगारी, त्यानंतर चक्रीय बेरोजगारी म्हणजे तेजीमंदीच्या दरम्यान आलेली बेरोजगारी. संघर्षजन्य बेरोजगारी म्हणजे संघर्ष करत आहे रोजगारासाठी. आणि संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे की आपण इथं बघून घेऊया. छुपी बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर चक्रीय तेजीमंदी दरम्यान संघर्षजन्य म्हणजे चांगल्या रोजगारासाठी रोजगाराची प्रतीक्षा करणे. संरचनात्मक म्हणजे बदल होणे. सुशिक्षित, औद्योगिक, चक्रीय झाली. संरचनात्मक, संघर्षजन्य उद्योगामधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी संघर्षजन्य बेरोजगारी होय. या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप इत्यादीमुळे निर्माण होते. हेच संघर्षजन्य बेरोजगारी कधी होते? यांत्रिक बिघाड होऊन जाते. त्यानंतर वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव म्हणजे अभावांच्या कारणामुळे ही बेरोजगारी निर्माण होते. त्यानंतर चक्रीय बेरोजगारी ही तेजीमंदीच्या दरम्यान निर्माण होते. त्यानंतर संरचनात्मक बेरोजगारी ही देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलामुळे ह्याच्यामध्ये दिसून येते आपल्याला. त्यामुळे म्हणजे हे बघा, घोडागाडीची जागा आता ऑटो रिक्षाने घेतली म्हणजे घोडागाडी चालवणारा काय झाला? बेरोजगार झाला. संगणकामुळे टंकलेखक बेरोजगार झाले. तर हे संरचनात्मक बेरोजगार झाले. आता बेरोजगारीचे दर दिलेले आहे बघा इकडे, तर 2.2% म्हणजे जसं आपण 1993 पासून 2012पर्यंत येतो तर बेरोजगारीचा दर हा काय झालेला आहे? तर वाढत गेलेला आहे. म्हणजे आपण खाली येतो पण बेरोजगारी कशी झालेली आहे? वाढत गेली आहे. मग 2.2% एवढी काय आहे बेरोजगारी. चला नेक्स्ट चॅप्टर बघूया. नेक्स्ट काय आहे का अजून? राज्यनिहाय भारतातील बेरोजगारीचे दर 2015-16 याच्यामध्ये आकडे दिलेले आहेत. तर बेकारीचा दर दिलेला आहे, क्रमांक दिलेला आहे, राज्य बेकारीचा दर प्रति 1000. हा म्हणजे हेच परत आपल्याला महाराष्ट्र कुठे दिसतो का याच्यात? कुठे दिसत नाही. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र बेरोजगारीचा दर किती टक्के आहे? तर महाराष्ट्र लक्षात ठेवा 21% आहे. हे आपल्यासाठी महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं, बाकी काही एवढं नाही आहे. बेरोजगारीची कारणे काय आहे? रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेणे इतका तो पुरेसा नाही. त्यामुळे बेरोजगारीची प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे नंतर आहे श्रमशक्तीतील वाढ. मृत्यू दर वेगाने घटला असताना जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या वाढली. यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून त्यातून बेरोजगारी वाढली. लोकसंख्या वाढली म्हणून श्रमशक्ती पण वाढली आणि त्यामुळे बेरोजगारी पण वाढली. यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तरी पण आपण यांत्रिकीकरण खूप जास्त झालेलं आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढली. त्यानंतर कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव आहे. आता चालू झालेला आहे पण कौशल्य विकास कार्यक्रम आता सुरुवात झालेली आहे परंतु आतापर्यंत नव्हते. त्यामुळं रोजगाराची अपेक्षा, भारतातील सुशिक्षित बेरोजगार हा चांगल्या रोजगाराची अपेक्षा करतो आपल्यासारखी, त्यामुळे तो रोजगाराची अपेक्षा या कारणामुळे आपल्याला विठ्ठलची बेरोजगारी वाढलेली आहे. म्हणजे जवळपास कमीत कमी 5 लाख लोक म्हणजे 5 लाख लोक फॉर्म भरतात, 5 लाख लोक पेपर देतात. आणि 5 लाख नाही देत, 5 लाख फॉर्म जर भरले तर मग त्याच्यातनं समजा 4 लाख लोक पेपर देतील. त्याच्यातले फक्त 1000 लोक सिलेक्ट होतील म्हणजेच प्रीसाठी, मग मेन्ससाठी, मग इंटरव्ह्यूसाठी आणि मग सिलेक्शन होते फक्त 500 लोक. म्हणजे बाकीचे कुठून आले? 5 लाखावरून 500पर्यंत. बाकीचे 4,500,000 लोक काय झाले? बेरोजगार आहेत ना. म्हणून हे रोजगाराचे चला हा भाग झाला. आता हे मला रोजगार आलं की काय होतं? इमोशन्स कंट्रोल होत नाही मित्रांनो. जाऊ द्या, कोणाला माझ्यासारखं होतं असं कमेंट करा मला. चला चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपल्या शेतीच्या हंगामी सुरू, आर्थिक विकासाचा कमी दर, ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर, बेरोजगारीचे परिणाम बघा. आता बेरोजगारीचे काय परिणाम होतात? तर
आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम. त्यानंतर कोणते आर्थिक परिणाम, मानवी संसाधनाचा अपव्यय, त्यानंतर कल्याणकारी योजनांचा अभाव, अंमलबजावणीचा अभाव, दारिद्र्य व उत्पन्न विषमता, आर्थिक परिणाम होतात. हे लक्षात ठेवा कोणते होतात, तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला. अनौपचारिक क्षेत्रात वाढ, अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भार, त्यानंतर सामाजिक परिणाम आणि अशांतता, मानवी मूल्यांचा ऱ्हास, आगतिकता. त्यानंतर वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहे. उपाय दिलेले आहे की काय करू शकतो आपण बेरोजगारी कमी करण्यासाठी, तर शेती क्षेत्राचा विकास करू शकतो, पर्यायी व्यवसायाची सोय, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण पद्धतीतील सुधारणा, पर्यटनाचा विकास, श्रमप्रधान उत्पादन तंत्रांचा वापर, माहिती व तंत्रज्ञान संदेशवहनाचा विस्तार. त्यानंतर माझी बोबडी उलटती आहे तर ते इग्नोर करा. ग्रामीण औद्योगिकरण करा, रोजगाराला प्रेरणा द्या, म्हणजेच चहाचं हॉटेल टाका, नाश्ता सेंटर टाका, लायब्ररी टाका. म्हणजे आपल्या इकडे नाही झालं MPSC मध्ये तर हेच करायचं मग आपल्याला. भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या विशेष उपाययोजना. रोजगार हमी योजना ही सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने 28 मार्च 1972 रोजी सुरू केली. याचा प्रमुख उद्देश ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरवणे आहे. रोजगार हमी योजना कधी सुरुवात केलेली विचारू शकता, तर रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासनाने 1872 मध्ये सुरू केली. त्यानंतर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1999 मध्ये सुरुवात करण्यात आली. एकात्मिक म्हणजे IRDP आणि आणखी इतर योजनांचे पुनर्गठन करून स्वर्ण जयंती ग्राम योजना, म्हणजे 6 योजना आहे बहुतेक. याच्यामध्ये त्याचे काही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कारण माझ्या लक्षात येत नाही आहे की 1 एप्रिल 1999 मध्ये ज्या 6 योजना ज्या आहे, गंगा कल्याण योजना, डॉक्रा वगैरे, तर त्या एकत्र करून हीच योजना तयार झालेली आहे का. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1997 मध्ये सुरुवात केलेली, म्हणजे ही शहरी बेरोजगारांसाठी होती, लक्षात ठेवा. शहरी रोजगार योजना. प्रधानमंत्री रोजगार योजना 1993 मध्ये. ग्रामीण विकास म्हणजे ट्रायसेम, तरुण बेरोजगार, ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या सोडवणे या उद्देशाने योजनेचा प्रारंभ 1979 मध्ये. ट्रायसेम ग्रामीण तरुणांची बेरोजगारी कमी. जवाहर रोजगार योजना 120 जिल्ह्यांना रोजगार पुरवण्याच्या हेतूने 1 एप्रिल 1981 जवाहरलाल रोजगार योजना ग्रामीण. त्यानंतर महात्मा गांधी 2 ऑक्टोबर 2009 पासून राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेचे नाव महात्मा गांधी असे झालेलं आहे. 100 दिवस वेतन देण्याची हमी. दीनदयाळ उपाध्याय हे नाही आपल्याला. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हे विचारण्यात येऊ शकतं. स्टार्टअप इंडिया पुढाकार योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, तरुणांमध्ये कौशल्य विकास करणे. कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासाचे राष्ट्रीय धोरण 2015. त्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट भारतातील दारिद्र्य. बापरे, एक झालं की एक आणखी जास्त. गरीब लोकसंख्या. दारिद्र्य ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील एक प्रमुख आव्हान आहेच मित्रांनो, खूप मोठा आव्हान आहे हे तर सगळ्यात मोठा. दारिद्र्य. अमर्त्य सेन यांच्यामध्ये दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे नव्हे, तर मानवी जीवनात अनार्थिक क्षमतेचा अभाव असणे होय. या क्षमतांचा संबंध आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्याशी असतो. पौष्टिक व पुरेसे अन्न, आरोग्याची सुविधा, शैक्षणिक सुविधा, राजकीय व नागरी स्वातंत्र्य इत्यादींचा कमतरतेचा संबंध दारिद्र्याशी येतो मित्रांनो. अशी व्याख्या कोणी केली आहे? अमर्त्य सेन. भारतीय अर्थतज्ञ, भारतरत्न पुरस्कार सन्मानित अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचे सिद्धांत, समाजातील नोबेल स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पॉवर्टी अँड फॅमिलीज हा त्यांचा ग्रंथ आहे. नेक्स्ट तर दारिद्र्याची संकल्पना. दारिद्र्याचे 2 प्रकार पडतात. निरपेक्ष दारिद्र्य हे किमान उपभोगाच्या गरजांनुसार मोजले जातात, आणि सापेक्ष दारिद्र्य हे संपत्तीच्या विषमतेच्या याच्यावरती आधारलेले, संकल्पनेवरती आधारलेले आहे. की याच्यामध्ये सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण काय घेतो, तर उत्पन्न पातळी, संपत्ती आणि उपभोग खर्च याचा विचार करतो, संपत्तीचा विचार करतो सापेक्ष दारिद्र्यामध्ये. आणि निरपेक्षामध्ये किमान मूलभूत गरजा यांचा विचार करतो. नंतर निरपेक्ष दारिद्र्य हे विकसनशील देशामध्ये असतं आणि सापेक्ष दारिद्र्य हे विकसित देशामध्ये असतं. तर दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी काही वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आलेले आहे. कार्यक्रमासाठी आवश्यक असताना हे प्रत्येक राष्ट्रानुसार बदलते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2011च्या किमतीनुसार दरडोई म्हणजेच दारिद्र्य रेषा ही ठरवलेली आहे कोणी, वर्ल्ड बँकने. तर 2011 पासून काय सांगितलेलं आहे, $1.90 इतकी क्रयशक्तीच्या समानतेवर आधारित आहे. क्रयशक्ती म्हणजे PPP. भारतातील 21.2% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे 2011 नुसार. त्यानंतर खाली दिलेल्या उत्पन्न मनोऱ्यात व्यक्तींचे उत्पन्नानुसार वर्गीकरण, म्हणजेच उत्पन्न मनोरा, कमी उत्पन्न, मध्यम उत्पन्न असं दिलेलं आहे.
दारिद्र्याचे प्रकार दिलेले आहे. याच्यामध्ये ग्रामीण दारिद्र्य झालं, नंतर शहरी दारिद्र्य झालं, भारतातील दारिद्र्याचा विस्तार, दारिद्र्याचा अंदाज, शंकाच्या उपभागावर आधारित लोकसंख्येचा विस्फोट, दारिद्र्याची कारणे दिलेली आहे. तर आपण हे बघून घेऊया. दारिद्र्याचे कारण लोकसंख्येचा विस्फोट झाला, त्यामुळे दारिद्र्य वाढला. आर्थिक वृद्धीचा मंद वेग, त्यानंतर बेरोजगारी व अर्धबेरोजगारी यामुळे आर्थिक विषमतामुळे बेरोजगारी म्हणजे दारिद्र्य वाढलं. त्यानंतर पायाभूत सुविधांची दुर्लभता, चलन वाढ याच्यामुळे दारिद्र्य वाढलं. नेक्स्ट बघू प्रादेशिक असंतुलन, त्यानंतर दारिद्र्याचे दुष्टचक्र. दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर रॅग्नर नक्स यांनी दारिद्र्याची दुष्टचक्र ही संकल्पना मांडलेली आहे मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा, कोणी? रॅग्नर नक्स. दारिद्र्याचे दुष्टचक्र स्पष्ट करते काय? कमी राष्ट्रीय उत्पन्न आहे म्हणून कमी दरडोई उत्पन्न, कमी दरडोई उत्पन्न आहे म्हणून कमी बचत, कमी बचत आहे म्हणून कमी भांडवल, कमी भांडवल आहे म्हणून कमी गुंतवणूक, कमी गुंतवणूक आहे म्हणून कमी उत्पादन, आणि कमी उत्पादन आहे म्हणून कमी रोजगार, आणि कमी रोजगार आहे म्हणून कमी राष्ट्रीय उत्पन्न. शाश्वत विकासाचे हे 16 गोल याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. 16 जे काही आपले 17 गोल्स दिलेले आहे. तर हे आपल्याला विचारण्यात येऊ शकते. तर याचा मॅट्रिक्सचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे अगोदरच, ते तुम्ही जाऊन चेक करा. त्याच्यामध्ये एकदम तुम्हाला लक्षात बसून जाईल असे 17 गोल्स त्याच्यामध्ये मी दिलेले आहेत. दारिद्र्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, दारिद्र्याचे प्रमाण सांगितलेले आहे, परिणाम सांगितलेले आहे,